पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझी सुनबाई पण माझ्या आनंदात सहभागी झाली। पण काय झालंय काय? अरे लॉटरी लागली आहे। डिंग डॉंग लॉटरी, ती पण 1 करोड रुपयांची। Oh my God, wow! खूप भारी खूप भारी। आता आपण ना मस्त मस्त प्लॅन करू। माझ्या डोक्यात खूप भारी आयडिया आहेत। 1 मिनिट, लॉटरी मला लागली, करोडपती मी झाले, तुझा काहीही संबंध नाहीये। त्या 1 करोड रुपयाचं काय करायचं ना ते मी ठरवणार आणि मी ठरवेन तसंच सगळं होणार, कळलं? हरकत नाही, पण तुझा प्लॅन काय? बाबा गाणं थांबवलंय? माझं ना बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न आहे, आपण कोकणात म्हणजे रत्नागिरीमध्ये असा एक चौसोपी वाडा बांधायचा, हा, आणि पुढे नारळाची सुपारीच्या बागा, मागे आंब्याची कलमं, असं मस्तपैकी बांधूया आपण। आणि ना तो वाडा ना असा आपण जरा समुद्रापासून दूर बांधूया, म्हणजे त्याचं जे खारं वारे येतं ना त्याने पंखे पिंखे खराब नाही होणार आपले। पंखे? हो। अगं आई, 1 कोटीचा बंगला बांधायचा तर पंखे कशाला लावायचे? आपण सेंट्रलाइज एसी करूया ना, म्हणजे खिडक्या उघडायला नकोत। अच्छा, मग मी आत कसं येणार? चौसोपी वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून या बंड्याराजे या। पण ते एसी बिसी नको, बिल कोण भरणार एसीचं? आणि ना आपण आपला चौसोपी वाडा बरं का सुनबाई, आपण असं थोडं गावात बांधूया, गावात है ना, म्हणजे मग ते असं समुद्र वगैरे थोडं लांब राहील। काहीही वाडा वगैरे बांधायचा नाहीये, इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट। त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित प्लॅन करून इन्व्हेस्ट करूया। अजिबात नाही, लॉटरी मला लागली, लॉटरीचे सगळे पैसे माझे आहेत, त्या पैशांचं काय करायचं ते मी ठरवणार आणि तसंच होणार, त्यातला एक दमडा सुद्धा तुला मिळणार नाही। खूप झालं ना तुमचं, खूप ऐकलं तुमचं, माझी लॉटरी माझी लॉटरी माझी लॉटरी। आता तुम्हाला सगळ्यांना म्हणून सांगते, ऍक्च्युली त्या लॉटरीवर माझा हक्क आहे। काय? 1 मिनिट सुनबाई, आता मी सरकारांच्या बाजूनी आहे, मला माहिती आहे त्या डिंगडॉंग लॉटरीचं तिकीट त्यांनीच काढलेलं आहे। स्वामी सासूबाई सांगताय खरं खरं का मी सांगू? काय खरं खरं? म्हणजे लॉटरीचं तिकीट मीच काढलंय हेच खरं आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही काही सांगणार नाही? ठीक आहे, मग मीच सांगते। सुनबाई, ए सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? हा, हे बघ माझं एक काम आहे तुझ्याकडे, हे मला शिकव जरा। आधी तुम्ही हे शिका की रूम मध्ये यायच्या आधी नॉक करून यायचं असतं। अच्छा, डायरेक्ट कशा आत येता तुम्ही? बरं नाही दिसत ते। नॉक करायचं काय घेऊन बसलीस ग? 1 रूम किचन मध्ये संसार सुरू केला मी, काडी काडी जमा करून एवढा घर बांधलाय आम्ही। तुमचं काम आहे ना माझ्याकडे? हो। मग जरा रिक्वेस्टचा स्वर लावा। कसं रिक्वेस्ट? हा तेच। सुनबाई, डिंगडॉंग लॉटरीचं एक तिकीट मला काढून हवंय, 500 रुपयेच भरायचे, पण ऑनलाईन ट्रान्सफर कसं करायचं शिकवशील का मला? हे त्यापेक्षा असं कर ना, 500 रुपये भरायचे, तू ऑनलाईन भरून टाक पटकन, चल। तुला काय 500 रुपये जड आहे का? रिक्वेस्ट करताय ना, प्लीज तरी म्हणा। सुनबाई प्लीज प्लीज एवढं तिकीट काढून दे। जरूर। अय्या, तुम्हाला ते तिकीट गेले, आता तेच हवंय का दुसरं चालेल कुठलंही? हे बघ, तो उगीच प्रश्न निर्माण करू नकोस हा। जे कुठलं तिकीट असेल ते काढतो आत्ताच्या आत्ता, काढ काढ। आज माझ्या नशिबामध्ये धनलाभ लिहिलेला आहे। OMG, सॉरी सॉरी सॉरी, कसं करतेस तुला? सेम पेन सेम पेन। तुम्हाला माहितीये का, आज माझ्या पण नशिबात लिहिलंय, मला एक मोठं घबाड मोठा हाती लागणार आहे। यस। तुझ्या तू ना आता उगीच टाइमपास करत बसू नकोस हा, पटकन तिकीट काढ, कारण ते फक्त 500च तिकीट विकणार आहेत ग, आणि बोलता बोलता बाकीची संपून जातील नाहीतर। इट्स डन सासूबाई, इट इज डन। आणि तुम्ही बिलकुल काळजी करू नका, 500 तिकिटांमध्ये आपला नंबर नक्की लागणार आहे। हे बाई, आता तू काहीच बोलू नकोस, मी बोलणार आहे जे काय ते। डिंगडॉंग लॉटरीच्या 500 तिकिटांमध्ये माझ्या तिकिटाचा नंबर लागू दे रे देवा, लागू दे लागू दे। त्या दिवशी मी म्हणाले होते की 500 मध्ये आपला नंबर नक्की लागणार। तू जे म्हणतेस ना ते कधीच काही खरं होत नाही, जाता जाता मी प्रार्थना केली ना म्हणून नंबर लागलाय। सासूबाई,
मुळात तुम्ही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरताय. तुम्हाला तिकीट काढण्यासाठी पैसे मी दिले म्हणून तुम्ही तिकीट काढू शकलात. तसं तर मग तूही एक गोष्ट सोयीस्कररित्या विसरतेस. मी तुला तिकिटाचं सांगितलं म्हणून तू पैसे दिलेस ना. पण मी जर तुझ्या खोलीत आलेच नसते तर तुला तिकिटाचं कळलंच नसतं. मग तुझा संबंध आला असता का? त्यामुळे ते लॉटरीचं तिकीट मी काढलंय म्हणून पैसे लागलेत आणि म्हणून तुला कळलंय. अंकू हे बघ कसं आहे, आईने तिकीट काढलंय, तू फक्त पैसे दिले है ना. तनू, आपण जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी काय सांगितलं होतं? ज्या स्टॉल वरून आपण नारळ आणि ओटी घेतो त्याला लगेच पैसे द्यायचे, नाहीतर त्या ओटीचं पुण्य त्याला मिळतं. बरोबर. दर्शन घेऊन आल्यानंतर जर त्याला पैसे दिले तर त्याचं पुण्य काढून घेता येत नाही. एक मिनिट. आता या तत्वानुसार लॉटरीचं तिकीट सुनबाईंनी काढलं. ते लागायच्यात सरकार तुम्ही त्यांचे पैसे परत केलेच नाहीत. त्यामुळे लॉटरीची मालकी सुनबाईंची आहे. करेक्ट बाबा. आता उगीच तुम्ही तिची बाजू घेऊ नका. हा, लॉटरीचं तिकीट मी काढलंय. पैसे जरी तिचे असले ना तरी नशीब मात्र माझं आहे ना. आणि शेवटी लॉटरीचा खेळ हा नशिबाचा खेळ असतो, कळलं ना. आणि ठीक आहे, तुला 500 रुपये हवेत ना, दिले. मंत्री द्या हो तिला 500 रुपये. मी देऊ. आता काय उपयोग? आता मला नको तुमचे 500. ठीक आहे, 500 नाही 5000 रुपये दिले तुला, मग तर झालं. अरे तू भी क्या याद रखेगी, मी आता करोडपती झाले. आता 500 नाही आणि 5000 नाही, मला लॉटरीची अख्खी रक्कम पाहिजे. एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुला. मी मागत नाहीये, सांगतेय. मी पण सांगते, अजिबात मिळणार नाही. 2 मिनिटं. हे बघा, मला काय वाटतं, तुमच्या दोघींच्या बोलण्यात पॉइंट तर आहे, म्हणजे पॉइंट तर आहे. तर तुम्ही काय करा, हे लॉटरीचे पैसे अर्धे अर्धे वाटून घे. अजिबात नाही. अरे पण तू 3 मिनिटं. मग ते सगळे पैसे आम्हाला देऊन टाका ना. काय संबंध? 4 मिनिटं. तुमचं आता एकमेकींसोबत पटायला लागलेलं आहे. तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. 5 मिनिटं. आणि कसं आहे, शेवटी एक स्त्रीच आपल्या घराचा विचार करत असते. 10 मिनिटं. काय ना, सरकार जरी दानशूर नसलो तरी अंकिता नक्कीच आहे. मी का नसेन दानशूर? सुनमयपेक्षा मीच जास्त दानशूर आहे. दिले तुला 50%. तुम्ही कोण आहात मला 50% देणाऱ्या? मी दिले तुम्हाला 50%. 7 मिनिटं. तुम्ही दोघांनी ऑलरेडी 50-50 वाटप केलेलं आहे. आता आपण उरलेलं काम करूया. डान्स. आली मोठी शाणी. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन. अहो, डिंगडॉंग लॉटरीची 1 करोडची रक्कम तुम्ही जिंकला आहात. आणि 1 करोड नाही म्हटलं तरी मोठी रक्कम आहे ना. हा घ्यायची. हा, अरे वा. फोटो 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 फोटो. अहो उभ्या राहा. हा हा. अहो काहीतरी चूक झाली तुमची. नाही, तुम्ही फक्त 65 लाख रुपयेच लिहिलेत. 1 करोडची लॉटरी आहे ना, मग 65 लाखच कसे काय? अहो मॅडम, असं काय करताय? 35% टॅक्स कट होतो ना. हा, एवढी फायनान्शियल ऍडवायझर आहे पण एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुझ्या. सासूबाई एक्साइटमेंट मुळे विसरले मी, कळलं ना. हा, हरकत नाही. अहो होतं असं. हा घ्या ऍक्च्युअल चेक. आपण 65 लाख ही पण खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे एवढी मोठी रक्कम जिंकल्याबद्दल एक प्रतिक्रिया हवी आहे. कोण देईल? दोघी बोलतील ना. नाही म्हणजे लॉटरी दोघींनी मिळून जिंकली आहे ना. सो मॅम, कसं वाटतंय तुम्हाला आमची डिंग डॉंगची 1 करोडची लॉटरी जिंकून? खरं सांगू का, जेव्हा मी लॉटरीचं तिकीट काढलं ना तेव्हाच मला कळलं होतं की लॉटरी मी जिंकणार आहे. खरं सांगू का, लॉटरीचं तिकीट मीच काढायला सांगितलं सुनबाईंना. ऑनलाईन पैसे सुद्धा मीच भरायला सांगितले त्यांना. काय आहे, माझं नशीबच खूप छान आहे म्हणून मला ही लॉटरी लागली. हा, आता कधी कधी काही काही गोष्टी लागतात वाईट माझ्या नशिबात. कचोरे आणलेत. हो, मी कचोरे आणलेत. कचोरे का? जाऊ दे, मरू दे, कचोरे द्या इकडे. चेक तर मिळाला. चला, 65 लाख म्हणजे 32 आपले 32 यांचे झालं. चल, महत्वाचं काम झालं. मलई वाला नारला, पानी वाला नारला, प्याल तर खुश व्हाल, नाही प्याल तर पस्तावा आला. काय पण स्टाईल मारताय.
लुंगी नेसून आणि प्रत्येक वाक्यागणी अय्यो अय्यो असं म्हणून कोणी साऊथ इंडियनांना होत नाही हो. मग काय करायचं? दाखवते बघा. अय्यो अय्यो नारियल वाला पाणी पाणी पिऊन सोडा की वो अय्यो असं जरा साऊथ इंडियन ऍक्सेंट मध्ये बोला. हा. अय्यो नारळ पिऊन पाणी सोडा किंवा म्हणतो मी. अय्यो नारियल पिऊन पाणी नाही अय्यो नारळ पाणी पिऊन सोडा किंवा म्हणतो मी. बाबा हे काय कोयता? अण्णा व्हायची प्रॅक्टिस करतोय. अण्णा हे बघ गंमत दाखवते तुला. कोकणात ना 20 लाखामध्ये हे एक टुमदार घर मिळतंय आणि नारळाची बाग ते मी विकत घेणार आहे. आणि ह्या नारळाच्या बागेतले नारळ मी ह्यांना इथे विकायला लावणार आहे. आता नारळ विकायचे म्हणजे अंडासारखंच व्हायला पाहिजे ना. का अण्णांनीच नारळ विकले पाहिजेत असा नियम आहे का? असू दे ग, आता एवढा मस्त गेटअप केलाय त्यांनी तर करू दे की थोडीशी प्रॅक्टिस. पण माझा प्लॅन ठरलाय. ह्यातले काही नारळ मी इथे आणून विकणार. त्यातले जे उरलेले नारळ असतील त्याचं खोबरेल तेल काढून मी विकणार. त्यातून उरलेले नारळ असतील ते किसणार आणि त्याचे मस्तपैकी नारळाच्या वड्या बनवून त्या विकणार. आणि मग त्यातून जे उरलेले नारळ असतील ना त्याचं गोडसर दूध काढायचं आणि ते सुद्धा विकायचं. आणि मग जेवढ्या सगळ्या करवंट्या उरतील ना त्या करवंट्या मस्तपैकी घासून त्याच्यावर नक्षीकाम करून ते शोपीस म्हणून विकायचे. आहा नारळ एक पण उपयोग अनेक. हा असा नारळांचा व्यवसाय करून मी अशी फेमस होईल ना की सरिता मंत्री विसरून जाल आणि नारळ मंत्री म्हणून ओळखतील मला सगळे. अय्यो नारळ मंत्री होऊनच सोडा की म्हणतो मी. थँक्यू थँक्यू. सासूबाई ठीक आहे 20 लाखांचं तर ठरलं. पण 12.5 लाखाचं काय करणार उरलेल्या? माझ्या पैशांचं काय करायचं ह्याच्यात तुला काय इंटरेस्ट? आता कळलं. माझी आयडिया चोराला आलीस ना तू. मी यांची आयडिया चोरणार? डोकं फिरलंय का? माझं डोकं फिरलंय का यांची आयडिया चोरायला? आणि बाय द वे माझं सगळं ठरलेलं आहे. 50-30-20 50% इन्व्हेस्ट करायचे, 30% घरासाठी वापरायचे आणि 20% फिरायला जायचं. माउंट इटलेस, पॅरिस, स्विस. सासूबाई सासूबाई सासूबाई. अंकिता काय झालं? अंकू कुठेस तू? अंकू कुठे? काय 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 झालं? काय काय आडवडी चालले माझ्या नावानं? हा आणि शोभतं काय तुला? जरा आदबीनं बोलावं. मी आता साधी सुधी बाई राहिलेली नाहीये. मी नारळ मंत्री आहे. नारळ मंत्री कळलं ना? हा तर नीट बोलायचं माझ्याशी. एका मोठ्या कंपनीच्या मालकिणीच्या नावानं असं कोणी ओरडतं का कधी? हा नाही. हा ते बरोबरच बोलताय तुम्ही सासूबाई. पण काय झालं माहितीये का? आत्ताच माझ्या एका क्लायंटचा फोन आला होता. मी सांगितलेल्या ठिकाणी त्यांनी पैसे गुंतवले आणि सगळे पैसे बुडले सासूबाई. वाटलेलंच मला. तुझ्या सल्ल्याने जो कोणी पैसे इन्व्हेस्ट करेल ना तो बुडणारच. ऐकलंस ना पिलू? आई ग ती काय सांगते जरा नीट ऐकून तर घे. अंकू तू बोल काय झालं? हा तर आज या क्षणी मी असं ठरवलंय की माझ्या वाटची जी लॉटरीची रक्कम आहे ना ती मी सासूबाईंना देऊन टाकणार आहे. त्याच विषयावर मी मम्मी पप्पांशी पण बोलले. तेच मला म्हणाले की जो लॉटरीचं तिकीट विकत घेण्याचा निर्णय घेतो लॉटरीची रक्कम पण त्याचीच असते. त्याशिवाय मी तर काय ते पैसे इन्व्हेस्टच करणार होते. मग मी इन्व्हेस्ट करणार आणि काहीतरी गडबड होणार. त्याच्यापेक्षा सासूबाई तुम्ही त्या पैशांचा जास्त योग्य उपयोग करा. म्हणजे खरंच तुला मिळालेली रक्कम तू मला द्यायचा निर्णय घेतलायस? मम्मी पप्पांना विचार बघा ते हो म्हणतायत. देवच पावला म्हणायचा. नाहीतर मला वाटलं होतं तुला मिळालेल्या अर्ध्या रकमेची तू पूर्ण वाट लावून टाकणार. काही का असेना उशिरा का होईना पण तुमच्या पोरीला अक्कल आली. सासूबाई माझी एक रिक्वेस्ट आहे. बोल. म्हणजे माझ्या वाटचे पैसे तर मी तुम्हाला देणारच आहे.
पण त्यातले 5,000 रुपये तुम्ही मला देऊ शकता का? नाही, तुम्हीच म्हणाला होतात ना 500 काय 5,000 पण देईन ते. नाही म्हणजे म्हणाले होते मी खरं तर तसं. अय्यो 32.5 लाख देऊन टाकते ते आणि तुम्ही 5,000 सोडायला तयार नाही, काय म्हणतो मी? बाबा हो, तुमचं काय मध्ये अंकू, एक्झॅक्टली किती नुकसान झालंय तुझ्या त्या क्लायंटचं? खूप झाले तनु, ते सगळे तर मी काही परत नाही करू शकत, पण माझी फी म्हणून मी जे काही घेतलंय 5,000 रुपये एवढे तर परत करू शकतेस. तुझ्या मूर्खपणाची शिक्षा कोणी कोणी भोगायची ना. नाही, आमचं नुकसान तर भरून निघणार नाहीच, पण निदान त्या क्लायंटचे 5,000 रुपये तर आपण देऊच शकतो ना. अहो, देऊन टाका हिला 5,000 रुपये. सुनबाई, पैसे आत कपाटात असतात की हो. चला. कठीण आहे माणसाचं, कठीण आहे. कसा होणार सासूबाई, थँक्यू. सॉरी तनु. बाकी काही असलं ना तरी तुम्ही तुमच्या लेकीला वेळोवेळी योग्य सल्ले देता. आता लॉटरी लागली ना की त्या पैशातून घेईन मी तुमच्यासाठी काहीतरी. अगदी 100-125 रुपये त्याच्यासाठी खर्च झाले ना तरी हरकत नाही बरं का. खर्च करायला ही सरिता नारायण मंत्री मागे पुढे पाहत नाही. ऐक ना, मी तुलाही देईन मी काहीतरी, नको काळजी करू. हे सगळं सोड ग. ही अंकिता तुझ्या बरोबर इतकी चांगली वागते, तुला काहीच वाटत नाहीये? एक करोडपती या नात्याने मी तुला एक सल्ला वजा गोष्ट सांगते. ऐक, माणसाच्या चांगुलपणावर कधीही शंका घेऊ नये. या सल्ल्याचा आणि करोडपती असण्याचा काय संबंध? पिलू, तुला सांगते मी आलो. अंकू, अंकू, तू मला सांग, तू असे कसे आईला पैसे देऊन टाकले? ते 32 लाख असेच देऊन टाकले? मी सांगितलं ना, खरंच मला खरंच असं वाटलं की माझ्यापेक्षा त्या हे पैसे जास्त चांगल्या पद्धतीने वापरतील. असं होऊच शकत नाही. माझा विश्वासच नाहीये याच्यावर. हे बघ मी लास्ट टाइम विचारतोय, खरं खरं सांग अंकू, तुला माझी शपथ आहे. अरे यार, ह्याला काय अर्थ आहे? सांग. मगाशी मी सासूबाईंच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा मला रॉनीचा फोन आला होता. मग अरे काय सांगतोयस रॉनी तू? हे वहिनी, अगं ही डिंगडॉंग लॉटरी म्हणजे व्हिएतनामची लॉटरी आहे आणि या डिंगडॉंग मधला डॉंग म्हणजे व्हिएतनामची करन्सी. आता व्हिएतनामचे 1 करोड डॉंग म्हणजे आपल्याकडचे फक्त 35,000 होतात. याला काय अर्थ आहे? आता वहिनी, ते मला कसं माहिती? जे आहे ते आहे. बरं जाऊ दे, चल ठीक आहे. हे बघ, 35,000 तर 35,000, फक्त 500 रुपये देऊन 35,000 मिळतायत, मग काय प्रॉब्लेम आहे? करेक्ट आहे. नाही वे, पण ते तेवढंच नाहीये. या 35,000 मधले टॅक्स मायनस करून साधारणतः 22,000 होतील. हे बघ रॉनी, फुकट घरी बसून आपल्याला कोणी 22 रुपये पण देत नाही. 22,000 तर 22,000. चल. नाही, पण हा चेक आपल्याला इथे नाही डिपॉझिट करता येणार, त्यासाठी व्हिएतनामला जावं लागणार आहे. आता व्हिएतनामला जायचा खर्च म्हणजे साधारणतः 40,000 खर्च येईल. आता त्यातले 22,000 जरी मायनस केले तरी 18,000 आपल्याला स्वतःच्या खिशातनं टाकावे लागणार. मग आता कोण जाणार व्हिएतनामला? वहिनी, तू एक काम कर, तू ना मला तुझे 2 पासपोर्ट साईजचे फोटो पाठव, मी विजाचं काय ते बघतो. चल 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 चल. मी काय स्वतःच्या खिशातले 18,000 रुपये टाकून कुठेही जाणार नाही व्हिएतनामला वगैरे, कळलं ना? अरे रॉनी, एक काम कर, घरी येशील ना तेव्हा यातलं कोणालाच काहीही सांगू नकोस. नाही, कसं आहे, एवढा मोठा धक्का कोण कसं पचवू शकेल काय माहित ना. ओके, बाय. अंकू, काय बोलतेस तू? अगं, हे सगळं आता आईला कळलं तर काय, कळणारच आहे, पण तोपर्यंत माझा 5,000 रुपयाचा फायदा झालेला असेल. तनु लक्षात ठेव, मी कधीही कुठली इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ देत नाही. अगं पण अंकू, हे सगळं आईला कळलं तर ते किती गोंधळ घालेल माहितीये ना तुला? गोंधळाचा विषय आता कशाला काढतोय? ही जी शांतता आहे ती
लॉटरीचा अनुभव दे ना. सुनबाई 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 माझे 25,000 रुपये दे. का मी का देऊ 25,000 रुपये? तुम्ही लॉटरी काढलीत ना, तुमच्या नशिबाने लॉटरी लागली ना, मग मी का द्यायचे? मी का द्यायचे म्हणजे काय? मी का द्यायचे म्हणजे काय? मुद्दाम फसवलंस तू मला. रौनकने तुला फोन करून सगळं काही सांगितलेलं असं ना, माझ्याकडून 5,000 रुपये उकळलेस तू. ठीक आहे ना, मग घेतले 5,000. एवढं काय त्याच्यामध्ये? तुम्ही लॉटरी काढली, ती चुकली, फसली, याची तुम्हाला शिक्षा. शिक्षा काय? तू कोण ग मला शिक्षा देणारी? तू कोण? पकडा पडा लवकर. तू मला सोड ना, मी काहीच नाही करत आहे. ए मला माझे 5,000 रुपये दे आणि व्हिएतनामला जायचे 20,000 रुपये दे. अहो, मी कशाला देऊ 20,000 रुपये? कशाला देऊ म्हणजे काय? कशाला देऊ? काय?